आपल्या बरोबर नसरापुरामधील काही महिला आहेत. ताई आपलं नाव काय? उज्ज्वला गायकवाड. मला सांगा, आता जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर महिलांसाठी काही उमेदवार त्यांना देवदर्शन असेल, फिरायला कोकण ट्रिप असेल किंवा अनदर काही असेल किंवा होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम असतील. तर हे आता जे पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत, हे कार्यक्रम महिलांसाठी घेत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की याच्यामुळे महिलाचे जे मतदान आहे हे त्या नेत्यांना मिळू शकते? नाही मिळू शकत. का? कारण की दगडे पाटील पण उभे राहिले होते. त्यांनी महिलांसाठी देवदर्शन वगैरे केलं. पण काय फायदा झाला? काहीच फायदा झाला नाही. त्याच्यामुळं मी नाही सांगू शकत की महिला मत देतील म्हणून. पण आता महिलांची मनधरणी करायचं पुरेपूर काम चालू आहे. तुम्ही पण एक महिला आहात. तर तुमच्या मनात काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. नाही सगळं मान्य आहे. पण नाहीच महिला देऊ शकत. कारण की महिला सगळ्यांचा लाभ घेतात. पण देताना जे त्यांच्या मनामध्ये त्यांनाच मत देतात. पण आतापर्यंत तुम्ही पाहताय की नसरापूर भागामध्ये असतील तर महिलांसाठी आतापर्यंत कुठल्या उमेदवारांनी काय योजना आणल्या आणि त्या महिलांपर्यंत पोहोचल्या आणि महिला त्याच्यामध्ये खुश आहेत, असं काही आपल्याकडे झालेलं आहे का? नाही अजूनपर्यंत तरी असं नाही झालं आपल्याकडं. म्हणजे बरेच जण येऊन गेले. पण त्यांनी महिलांना भरपूर लाच दिली. त्यांना फिरायला नेलं. खाणं वगैरे सगळं त्यांनी केलं त्यांचं. पण काही फायदा झालेला नाही. महिला हा हा बोलतात. पण फायदा नसल्यामुळं महिला काही करू शकत नाही. त्यांना मत देऊ शकत नाही. असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं मत आहे. पण महिलांसाठी आतापर्यंत कुठल्या यांनी आश्वासनं दिली, फिरणं सोडा की बाकीच्या गोष्टी असतील किंवा महिलांना आता सुरक्षितता तुम्ही पाहताय की आता कसं चाललेलं आहे संपूर्ण भागामध्ये किंवा महिलांचे काही प्रॉब्लेम असतील, जागोजागी शौचालय असतील, काय असतील, तर हे आतापर्यंत ह्या महिलांसाठी सुखसुविधा मिळालेल्या आहेत का? नाही सुख सुविधा कुणी दिलेल्या नाहीयेत. आश्वासन सगळेजण देतात. पण त्यांनी एकच करावं, जे कुणी निवडून येऊ एकच करावं त्यांनी. जे अत्याचार होतात मुलींवर, बलात्कार होतात, ते फक्त थांबवा. बाकी दुसरं काही नाही. म्हणजे ह्याच्यावर अजून कडक कायदा यावा असं कडक तुमचं? कायदा यावा याच्यावर. आपल्या भागातून तुम्हाला कुठला चेहरा असा वाटतो की तो विकास करेल? नाही तसं अजून तर नाही सांगू शकत. कारण इथून मागे एवढे जण येऊन गेले. अजूनपर्यंत एवढा विकास झालेला नाहीये. त्याच्यामुळं नाही सांगू शकत तसं. नसरापूर गण व नसरापूर वेळू गट इथं जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आता आपण पाहतो की काही ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे काही ठिकाणी निवडणुका स्थगित ठेवलेल्या आहेत आणि काही ठिकाणच्याच निवडणुका घेणार आहेत. तर नसरापूर आणि वेळू गटामध्ये जिल्हा परिषदेला ओबीसीचे आरक्षण पडलेले आहे. तर आपण पाहतो की काही दिवसांपूर्वी एक नेत्याने मोठ्या की आपल्या पक्षाने खऱ्या ओबीसीलाच तिकीट द्या असं भाष्य केलेलं आहे 2 दिवसामागे. तर तुमच्या भागामध्ये जे पक्ष आहेत ते खऱ्या ओबीसीला तिकीट देऊ शकतात का? त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही सदर ओबीसी असो किंवा इतर असो कोणी जरी आलं तरी कामं काय होत नाहीत. हा इतिहासच आहे आमच्या नसरापूरचा. कारण नसरापूरला सगळ्यांनीच गृहीत धरले. तुमची खासदारकी असो, आमदारकी असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, सगळ्यांनी आम्हाला म्हणजे गृहीत धरलेलं आहे. हे कुठंच जात नाहीत. आणि गावकीचं एकी नसल्यामुळं आमच्या गावात आतापर्यंत 3 विद्यमान म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद होऊन गेले. पण त्यांना पाडण्याचं काम आमच्या गावातल्यांनीच केलेलं आहे किंवा बाहेरच्या गावातले असतील त्यासाठी. तर त्याच्यामुळे काय जे स्थानिक प्रश्न जे आहेत म्हणजे पाणी पुरवठ्याचा असेल, गावाअंतर्गत शेतीचे जे रस्ते असतील ते खुले करून देणे, पूल गटारे नाले हे वर्षानुवर्ष प्रलंबितच राहिलेले आहेत. ह्याच्याकडे सगळ्यांचं साफ दुर्लक्ष आहे. आणि जे वाढतं अतिक्रमण जे झालंय ओढे नाल्यांमध्ये त्याच्याकडे देखील कुणाचंही लक्ष नाहीये. त्याच्यामुळे ओबीसी हा महत्वाचा मुद्दा नाहीये, गावचा विकास हा महत्वाचा मुद्दा आहे. पण विकासाचं आता जो कोण उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार उभे आहेत, ते विकासावर बोलताना दिसत नाहीत ना, असं जनतेचं म्हणणं आहे. नाही ना, विकास त्यांना देणं घेणं कुणालाही विकासाची देणं घेणं नाहीये. पैसा फेको तमाशे देखो आताच्या सध्याच्या घडीला एवढंच चालू आहे. कोण कुठल्या गरीबाच्या कार्यक्रमाला कधी जात नाही का काय नाही. सगळे जे आहेत ते फक्त पैसा फेकोच विषय चालू ठेवलेला आहे. आता कोणाला कोणाचं देणं घेणं पडलेलं आहे की तालुका आपला कुठे चाललाय, गाव कुठे चाललंय, जिल्हा कुठे चाललाय, बाबा जे काय आपले भाग आहे तो कुठे चाललाय. अक्षरशः ओसड पडायची म्हणजे सध्याचं नसरापूर बाजारपेठ बघितली ना तुम्ही, नसरापूर घ्या कुठल्या बाकीच्या बाजारपेठ घ्या, अक्षरशः ट्रॅफिकची समस्या आहे, गटारांची समस्या आहे, कचऱ्याची सगळ्यात मोठी समस्या आहे.
ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाहीये ना, सगळं दुर्लक्षित चाललेलं आहे. पण यावेळेस जनता किंवा पक्ष असेल खऱ्या ओबीसीला तिकीट देईल का? नाही, कारण ते आता पक्षी सृष्टीत राहतील ना. कारण विषय असा होतो, ओबीसी म्हटलं की जरा थोडस झुकतं मग ओबीसीकडे राहतं. त्याच्यामुळं नक्कीच यावेळेस विचार करतील जे जे मोठे नेते आहेत तालुक्याचे, जिल्ह्याचे, ते विचार करून मग पुढे ठरवतील काय असेल ते. पण गाव म्हणून जर विचार केला तर आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे. तिथं आम्ही जातीय भेद कधी बघितलेला नाही. म्हणजे नसरापूर सारख्या ठिकाणी आम्ही कधी बाबा कुठल्याही जातीचा किंवा कधी कुठला उल्लेख केलेला नाही. आम्ही सगळे एकोप्याने राहतोय आतापर्यंत तरी. अख्ख्या भागात कुठं काही होऊ द्या, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं काय नसतं. असे बरेचसे जुने राजकारणी पण आले की त्यांनी आमच्यातल्या गावात सुद्धा बरंचसं राजकारण केलं. हा दलितांचा, हा मुसलमानांचा, हा हिंदूंचा, हा अमुक पक्षाचा. आम्हाला त्याशी देणं घेणं काय नाही. आम्ही पहिल्यापासून पण एकोप्याने राहत आलेलो आहे, इथून पुढे पण एकोप्याने राहणार आहे. आमचा एकच प्रश्न आहे की बाबा सगळ्यांनी संगत येऊन फक्त गावचा विकास करावा, त्याला कोणी आडकाठी आणू नये. तुम्हाला काय वाटतं की ज्या ठिकाणी महिलांना मत मिळवण्यासाठी काही ट्रिपा काढल्या जातात, काही ठिकाणी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम भरवले जातात, याच्यामुळे महिलांचे मत परिवर्तन होऊ शकते का? नाही, तसं मत परिवर्तन नाही होणार. कारण आता गावाच्या ठिकाणी जरी महिला बघितल्या तुम्ही किंवा शहरी भागातल्या, एवढ्या महिला समजूतदार आहेत. कसं आहे, धुत्या गंगेत सगळे हात धुतात. तुम्ही काय कार्यक्रम ठेवताय, काय नेताय, त्याचं देणं घेणं काय नाही. तुम्ही आमच्यासाठी पुढच्या पिढीसाठी काय करून ठेवणार आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आत्ता आमच्या आईला बाबा फिरायला नेलं, मग मी तुम्हाला मतदान करायचं 5 वर्ष मी तुमच्या बैलगाडी घालचं बाबा कुत्रवून राहायचं, ते जमणार नाही. तुम्ही पुढचे 5 वर्ष काय देणार आहे आम्हाला हे सांगा. तुम्ही आत्ता काय देताय हे आम्हाला देणं घेणं काही नाहीये. पुढचे 5 वर्ष हे महत्वाचे असणार आहे. आणि त्या 5 वर्षातच आमचं पुढच्या पोरांचं भविष्य असणार आहे. हा विषय. हे होतं नसरापूरमधील स्थानिक लोकांचे जनमत.